कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम हरि जय 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 राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम खाली घ्या घ्या ना खाली 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 घ्या ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान
तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकरे कुंडले तळपती श्रवणी मकरे कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौसुमने विराजित कंठी कौसुमने विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौसुमने विराजित कंठी कौसुमने विराजित तुझे हार तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान 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 तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर याचा आवाज दे ना हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख का म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडीन पाहिला श्रीमुख आवडीने पाहिना त्रिमुख आवडीन पाहिला श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी
पीतांबर तुळशी हार हार कास पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर विठोबार कुमारी आता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी वा विठ्ठल बलवा वा विठ्ठल बलवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा माधव बलवा तो माधव बलवा वा विठ्ठल बलवा वा विठ्ठल बलवा तो माधव बलवा तो माधव बलवा तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी बहुत सुकृताचे बहुत सुकृताचे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी आवडी वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडे वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव
देवाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम मनवोनी शरण जा मनवोनी शरण जा मनवोनी शरण जा मनवोनी शरण जा सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवाशी सर्व भावे देवाशी सर्व भावे देवाशी सर्व भावे देवाशी मनवोनी शरण जा मनवुने शरण जा मनवोनी शरण जा मनवुने शरण जा सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवाशी सर्व भावे देवाशी सर्व भावे देवाशी सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार तो हा उतारेल तो हा उतरील पार तो हा उतारेल पार भव दुस्तर नदीचा 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 बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत हा बहु आहे करुणावंत आनंद हे नाम जा अनंत 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 हे नाम जा उतरील पार उतरेल पार उतरील पार उतरेल पार भव दुस्तर नदीचा 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 म्हणे साक्षी हा तुका म्हणे साक्षी तुका म्हणे साक्षी हा तुका म्हणे साक्षी किती धरीला ते केले प्रगट ते केले प्रगट ते केले प्रकट ते केले प्रकट तुका म्हणे साक्षी हा तुका म्हणे साक्षी तुका म्हणे साक्षी हा तुका म्हणे साक्षी आले ते केले प्रकट ते केले प्रकट ते केले प्रकट ते केले प्रकट ते केले तो हा उतरीला पार हा उतरेला पार उतरीला पार उतरेला पार उत्तर नदीचा
कुमार 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 शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे शरण जावे मनवून शरण जावे मनवून शरण जावे मनवून शरण जावे मनवून शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवून शरण जावे मनवून शरण जावे मनवून शरण जावे सर्व भावे देवासी देवासी देवा सर्व भावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी देवासी वावतरील पार वावतरील पार वावतरील पार वावतरील पार सर्व भावे देवासी सर्व भावे देवाशी तो उतरी
नदीचा नदीचा तो अवतरील पार अवतरील पार अवतरील पार अवतरील पार विठ्ठल 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 पंढरीला भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. बाबा की जय. आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडली गौरवधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण स्वतःचे दुसरे चरण स्वतःचे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरं चरण स्वतःची दुसरं चरण स्वतःची. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकया ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि. आत्मरूप गणेश केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो.
तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलू पवन झालो चराचरी व्यापक झालो नाथबाबा म्हणतात. तुकाराम महाराज जसे आकाशा एवढे झाले तसे नाथबाबा पाठी पाठी कुठे झाले वायुरूप झाले. आणि वायू आणि आकाश दोन आहेत की नाही एकच आहे. पै गगन जेवढे जैसे पवनही गगनी तेवढाच असे सहज हलविल्या वेगळा दिसे एरवी गगन तोची तो. म्हणजे तुकाराम महाराज जे झाले तेच नाथबाबा झाले, नाथबाबा जे झाले तेच तुकाराम महाराज झाले. आणि ते दोघे मिळून किती होते? दोन होते की नाही? एक होते. ते दोघं एक होते ना आपण मात्र सगळे कसे वेगवेगळे आहोत. असं अद्वैत तत्वज्ञान कळून घेण्यासाठी मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. दुर्दैव मनुष्याचं भरकटलेले आहेत. यात्रेमध्ये गेले, लहान मुलाला घेऊन गेले बाजारात, आई गेली बाजारात घेऊन लहान मुलाला, त्याने हात सोडला आईचा आणि गेला भरकटत. तसे फसलेले आहेत सर्व, कोण कुठे गेलं कोण कुठे गेलं. पण तुकाराम महाराज आपल्याबद्दल त्यांना अत्यंत प्रेम, निष्काम प्रेम, कोणती अपेक्षा नाही या संतांची आपल्याकडून, असं संतांचं प्रेम आहे. आपलं प्रेम स्वार्थी आहे. आपण लग्नाला गेलो तरी रिटर्न गिफ्टची अपेक्षा करणारच आहे. काय आम्हाला विचारलं पण नाही. हा बरोबर, तुम्हाला विचारलं नाही ना, आता मला लगेच बोलता नाही यायचं, परंतु आपल्या योग्यतेनुसार आपल्याला विचारलं जातं. हो, कुठे जातो मी, आपली दखल घेतली ना, समजायचं आपण काहीतरी आहे बाबा त्या क्षेत्रात, काहीतरी जरा शांत राहा, शांत राहा. त्या क्षेत्रात आपण काहीतरी कार्यरत आहोत. त्याप्रमाणे जसजसं आपलं तप वाढेल, आणि परमार्थात काय वाढलं पाहिजे माहिती का? तप वाढलं पाहिजे. ब्रह्मदेवाला सांगितलं तप करा ना, आपण मोकाट सोडलेलो आहे ना. तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. गुरु सुद्धा हित सांगतात, पण कधी? तप झाल्यानंतर. आपली तेवढी सेवा घडली पाहिजे. ते तर सेवा हाच दारवंट. परंतु अशा काही मालिका महाराष्ट्रात विद्यमान आहेत, ते सेवा घेत नाहीत. अशा काही महाराष्ट्रात मालिका आहेत, त्या सेवा घेत नाहीत. कारण का? त्यांना अंतिम सत्य कळालेले आहे. सेवा करणारा कोण आहे? हो, आप तैसा दुजा भूती नारायण खरा. ते सर्वांना परमात्मा पाहतात म्हणून सेवा घेतली. पण त्यांच्या अलीकडच्या आहेत त्यांचं बरोबर आहे. कारण का माहिती आहे का? थोडं झिजवल्याशिवाय, राबल्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नाही. आयतं मिळालं ना, आयतं का तो माणूस मुसमुसल्यावानी करतो. म्हणून तपे विन दैवत किंवा तपाचे सामर्थ्य, तपिनीला अमुप. अमुप या शब्दावर अंडरलाईन करून ठेवा. अमुप म्हणजे किती? बेहिसाब. अमुप जोडल्या पुण्याची राशी आहे ना. हो, तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुप. आणि त्याने अमुप जोडलं म्हणजे काय होणार? तो चिरंजीव होणार, मरका नाही राहणार. आणि आपण कसे समजतोय स्वतःला? मरके. हो, तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुप, चिरंजीव होतो. आणि कल्पकाळापर्यंत कुठं राहतो? वैकुंठात. जिथे तुकाराम महाराज गेले तिथं हा जाऊ शकतो, असा हरिपाठ सांगतो. दुर्दैव आपलं, आपली समजून घेण्याची दानत नाही आहे. काय दुर्दैव आपलं? आपली समजून घेण्याची दानत नाही. नाही तर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी समजून देण्यासाठीच निर्माण झालेली. हो, संस्कृत भाषा जगासी कळेना म्हणून नारायणाची. आणि मग आपल्याला का कळत नाही? अरे संस्कृताच्या गाठी, सोहम सुकृताच्या गाठी. हाय बाप रे बाप. उघडोनी ज्ञानदृष्टी केलीसी मराठी गीता देवी. ज्ञानेश्वरी वाचलं ज्ञानीच व्हायला पाहिजे माणूस. ज्ञानेश्वरी वाचल्यावर कसं व्हायला पाहिजे? ज्ञानीच व्हायला पाहिजे. ज्ञानी म्हणजे काय? हे काय कापूस आहे तसं हे जगत सगळं काय? जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, अशी दृष्टी झाली पाहिजे. होईल का? होईल. केल्याने होता यादी अवघड आहे. अवघड असणारच, पण असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास. तुका म्हणे अभ्यास करायला नको, खेळायला पाहिजे, बागडायला पाहिजे, अभ्यास नको.
अरे जर अभ्यास असेल तर ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासी कार्य सिद्धी, म्हणून अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही, या लागी माझे ठाई अभ्यासे मी. अभ्यास याचा अर्थ अ काढला तर ध्यास. कशाचा ध्यास लागला पाहिजे? आपल्याला ध्यास लागला पाहिजे कै ऐशी दशा येईल माझे अंगा. त्याच्यासाठी झालं तर झालं, नाही तर नाही झालं असं नाही. चित्त पांडुरंगा झोरत असे. आपल्या सगळ्यांना वाटतं कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा, पण काही न करता आपल्या बापान ठेवले का इथं? करायला पाहिजे. चित्त पांडुरंगा लाहीची परी कीर झाला, जीवना वेगळे मासोले, जेवणा वेगळी मासोळी, जीवना वेगळे मासोळे, जीवना वेगळे मासोळे. तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. तैसा तुका तळमळे, तैसा तुका तळमळे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी मासोळे, तैसा तुका तळमळे, तैसा तुका तळमळे, तैसा तुका तळमळे. आता बघा, जीवना वेगळी मासोळी उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. काय? मासा जसा तरफडतो तैसा तुका तळमळे. तुका तळमळे आपल्याला काय घेणं देणे? आपली तशी तळमळ आहे. अहो त्या सखूबाईला जाऊन नाही दिलं पंढरपूरला, ती मूर्छापन्न स्थितीत घरात पडली, तिला सुधरे ना काही. आता आपल्याला नाही कोणी कीर्तनाला नाही जाऊन दिलं तर चालेल, घरी बसू टीव्ही बघत बसू, आपल्याला काय? जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझे जीवा. तसं झालं तर लगेच तुरतुरा वस्तुसी वैष्णवांचा माल करा. तसं जर झालं तर तुरतुरा मुखी नाम मोक्ष मिळेल का? हो मिळतं, आजही मिळतं. मुक्त होतो ताबडतोब. कसा होतो? त्याच्या देहाच्या शृंखला गळून पडतात. त्याला गुरुजी सांगतात तत्वमसी, तू ते परब्रह्म आहेस. गुरुजी काय सांगतात शिष्याला? तू ते परब्रह्म आहे. मग तो गुरुजींना म्हणतो तुम्ही साक्षात परब्रह्म आहात. तुम्ही असे या हाताने द्या का त्या हाताने लगेच भेटतो. तुम्ही अरे म्हणा का तो लगेच कार्य म्हणायला अरे. ते म्हणतात तत्वमसी, तो म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म. आमच्या गावात रोज आरती होती, 6:30ला सुरू होती आरती, आणि त्याच्या शेवटचं वाक्य आहे गुरु साक्षात परब्रह्म. म्हटलं अजून आपल्याला असं वाटलं नाही, असं अजून वाटलंय आपल्याला, असं अजून एकाला बी वाटलं नाही असं का गुरु साक्षात परब्रह्म आहे म्हणून. आणि जर वाटलं ना त्याच दिवशी त्याचा बेडा पार झाला. त्याला कधी वाटेल? ज्या वेळेला तो तसा होईल. तू का म्हणे अंगे वावे ते आपण तरीच महिमान कळू येईल. बाबा परब्रह्म स्वरूप आहे आणि ते कोणत्या वैभवात राहतात हे कधी कळेल? तू का म्हणे अंगे संत होऊन संतासी पहावे तरीच तरावे. तू का म्हणे म्हणजे मरायच्या अगोदर काय व्हायला पाहिजे आपल्याला? संत. पण हे झालेत. हे कसे संत झालेत? पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत. झाले कळीत बहुत, 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 झाले कळीत बहुत. हा पोटासाठी संत, झाले कळीत बहुत, झाले कळीत बहुत, झाले कळीत बहुत. पोटासाठी संत, झाले कळीत बहुत, झाले कळीत बहुत.
त्याच्यासाठी संत झाले कलित बहुत. त्याच्यात आपला कितवा नंबर आहे? आपला पहिला नंबर आहे. आपण त्याच्यात नाही असं आपल्याला वाटलं पाहिजे. हो. मग तुमचं कसं काय चालेल? तुमचं चालणार कसं काय? पोटावारी नाही केलं तर चालणार. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे तुझी चिंता त्याची, सर्व आहे तुझी चिंता त्याची. आवडीनं भाव हरी नाम घ्यायची, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घ्यायचे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. उपाय सांगितला. तुझी चिंता त्याला आहे, पण केव्हा? तुला काहीतरी करावं लागल. नाही आम्हाला ऐकतं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम, विधीने नाही, आवडीने विधीने नाही. मध्यमा म्हणतात 2 बायका आहेत. तर जुन्या लोकांना विचारलं दुसरी का? ते म्हणले हौसनी केली. मग पहिली विधीची आणि दुसरी आवडीची. आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता. आणि जर तसं नाही केलं तर तुझी चिंता नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्याला काय करायला पाहिजे? भगवत नामस्मरण करायला पाहिजे. आता नामस्मरण कशाला म्हणतात हे कोणालाच माहीत नाही. आणि सप्ते तर चालू आहेत. हे भाऊ उलट बोलतो. हो, सप्ते चालू आहेत. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहेत गावोगावी. सर्व महाराजांचे पुण्यतिथीचं स्मरण चालू आहेत. आज बी आपण किमनीमर्थ आलेलो आहे. बाप स्मरण देव घेऊन जाणार तुम्हाला अशा ठिकाणी जिथं गरज आहे. हो, ज्यांनी आयुष्य समर्पण केलेले आहे समाज हितासाठी. स्वर्गीय सुरेशभाई गोपाळ बोंबले साहेब. समाज बघा ना, स्मारक आहे, विशेष आहे का नाही? तुका म्हणे एका मरण्याची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, हे उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. का म्हणे का मरण्याची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे. पुण्यस्मरण चालू आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आजचा कीर्तन सेवा आहे. आणि यांच्या सेवेसाठी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. त्याच्यासाठी खास नांदेबाबांना गावावरून पाठवण्यात आलेलं आहे. आणि जयवंत महाराज निकम यांचा नंबर लागलेला आहे. आणि त्यांच्यासोबत 2 भगवान होते, पण एक भगवान आहेत. बघा कोणाला तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा कोण पुण्य यांचा होईन सेवा ठरलेली आहे. तुमचं आपलं देणं आहे बरं का. देणं आहे म्हणून आपण एकत्र आलेलो आहे. एरबी येत नाहीत. हो, आणि याला संगम म्हणतात. संगम, त्या संगमावर स्नान करून आपलं जीवन कृतार्थ करायचं असतं. 2 ओळणके आहेत ना, अशी प्रवाहाच्या ओघामध्ये एकत्र येतात आणि परत आहेत ना प्रवाहामध्ये परत असे लांब लांब जातात. तसे तुमचं आपलं होणार आहे. पण त्याच्यामध्ये आपण आपलं काय करायचं? त्या संगमामध्ये काय करायचं? आपण स्नान करायचं. कोणता संगम आहे? जे ज्ञान गंगे नाले नाहोनी पूर्णत्वासी धाले, आणि देऊन या धाले शांतीसी आले पालव नव्हे. जे ज्ञानगंगे नाले पूर्णता जेवणे झाले आणि शांतीसी आले पालव नव्हे. म्हणजे शांतीला पालव नवीन आली. आमच्या इकडे ते सीताफळी छाटायची होती तर डुमरे त्या साहेबांकडे होती कैची.
त्यांनी सगळी छाटून काढली. तर ते म्हणले काय काळजी करू नका बाबा, आता परत उन्हाळ्यात काय होणार आहे, नवीन पालवी फुटणार आहे. आपल्या शांतीला काय भेटली पाहिजे, पालवी. आपण जसं परमार्थ करतो तसं तापतोय, शांत नाही होत. सगळे बाबा लोक बी त्याच्यातच पडलेले, तापलं नाही पाहिजे. हो, ती निवार अंतिम शांती जे ना, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटेल, विस्तार बहु प्रगटे, आत्मबोधाचा कोणावर रागवायचं. निर्वैर व्हावे सर्वभूतास, निर्वैर व्हावे सर्वभूतास, निर्वैर सर्वभूतास, साधन हेची एक बरे, तैसा अंगीकार करिल नारायण. कोणाही जीवाचा हे म्हणत असताना भजनात राग येतोय आपल्याला. कोणाही जीवाचा हे पूर्णत्वाचं आहे, पूर्णत्वाचा डेरा आहे. टाकी भरली ना वरची, आपण याच्यावर टाकी लावतो ना बाथरूमवर, तिचं तर आपल्याला पुरत नाही. काही काही टाक्यांमध्ये दिसत नाही, तर असे वाजून बघतात काय, टाकी भरली का रिकामी आहे. तसं धालो पाहिजे, धालो. तुका म्हणे धन्य झालो, सुखे संतांची या धालो, आणि लोटांगणी आलो वैष्णव भार. लोटांगण म्हणजे काय बघा, दीपक बाबांच्या एका सप्त्यामध्ये एका मावशी आल्या होत्या, आणि पुढे येऊन त्यांनी लोटांगण 2-3 वेळा घालून गेलं होतं. हो, वयस्कर आजी होतं. लोटांगण म्हणजे तो कोणत्या बाजूला कलंडेल साधना करत असताना त्या नामाची कोणाला कानोकान खबर नाही, कारण साधन तो गुप्त है, प्रगट कभी न बतलाय. मेहंदी के पानों में लाली है, वो भी अपने आप छुपाय. साधन इतकं गुप्त आहे, इतकं गुप्त आहे, चोर लोकांच्या हातात नको सापडायला म्हणून संतांनी गुप्त ठेवलेले. राजविद्या, राजगुह्य योग, सगळ्या विद्यांमधली राजा आणि सगळ्या गुह्यांमधलं गुह्य या जगातलं, ते तुम्हाला आपल्याला संतांच्या कृपेने भेटलं पाहिजे. आणि ज्यांना भेटलं ते आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. ज्यांना नाम भेटलं ते दैवाचे. नाम भेटल्यानंतर अपार शांती निर्माण होते. येशू ख्रिस्तांच्या हातात खेळ टोकले. ते काय म्हणले, हे ईश्वरा, यांना काही कळत नाही, यांना माफ कर. आता आपल्याला असं जर कोणी काय फक्त टाकून बोललं तर आपण म्हणणार, हे ईश्वर यांना काय कळत नाही, ते लय चालू आहे म्हणतो आपण. ते म्हणजे खूप चालू आहे, ते असंच करतात की नाही. ती अपार शांती केव्हा निर्माण होणार, ते ज्ञान हृदयी
मग कोणाही जीवाचा निर्वैर व्हावे सर्व भूतासवी. वाघ आला तरी पण हा, खा, तुला खायचं तर खा. वाघ आला ये म्हणू आपण नाही म्हणणार. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे साधन हेची बरवे. साधन हेची एक, साधन बरवे हेची एक, तरीच अंगीकार नारायण करी, नाहीतर नाही मग मात्र फरफट होणार. आणि अशा स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी ते ज्ञान पैगा बरवी बरवे. ज्ञानदेव म्हणे नाम हे. ज्ञान आणि नाम वेगळे का? बिलकुल नाही. ज्ञान आणि नाम एक, बोध आणि नाम ज्ञान एक, बोध ज्ञान नाम आणि साधू एक, बोध ज्ञान नाम साधू आणि भक्त एक. हो, हे कधी कळणार? बैसता संतांचे संगते बैसता संतांचे संगते. बैसना संताचे संगती, बैसना संताचे संगती. कळो आले कमळापते, कळो आले कमळापते, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती. कोणीच नवते आपुला, कोणीच नवते आपले कोणीच नवते, आपले कोणीच नवते. संतांचे संगते, बैसता 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 संतांचे संग, बैसता संतांचे संगते, बैसता संतांचे संगते. कळल. कधी कळेल? बैसता संतांच्या संगतीत बसत नाही का? बसतो, पण मस्ती आहे आम्हाला, ज्ञानाची मस्ती आहे आम्हाला, सत्तेची मस्ती आहे आम्हाला, संपत्तीची मस्ती आहे आम्हाला, देखणेपणाची मस्ती आहे. त्यामुळं आपल्याला कळत नाही. कारण चंदन सर्प लिपटिया चंदन का हे करे, चंदन सर्प लिपटिया चंदन का हे करे, रोम रोम विष भरा अभी अमृत कहाँ समाय. संतांच्या संगतीत राहतो आपण, परंतु त्या पद्धतीने राहत नाही, विषाच्या प्रमाणे राहतोय. चंदनाला इतका गुरफाटी मारून बसलेला आहे ना साप, पण त्याच्यामध्ये तो अर्क उतरत नाही, पण येड्या बाबळींमध्ये उतरतो. संतांनी सरिता केलो तैशापरी, संतांनी सरता केलो तैशापरी, संतांनी सरता केलो तैशापरी, संतांनी सरता केलो तैशापरी. चंदनाते बोरे व्यापे रे, चंदनाते बोरे व्यापे रे. गुणदोष याती न विचारे काय, गुणदोष याती न विचारे काय. मोरी व्यापे रा, चंदनाते बोरे व्यापे रा. गुणदोष याती न विचारे काय, गुणदोष याती न विचारे काय. मार्केश बाबा मागत पासून म्हणतात वर वर, पण इथं घासा कोरडे पडलेत. हो का? तुकाराम महाराजांचा अनुभव काय, तिकडे कबीर बाबाचा अनुभव काय, बघा ना किती विरोधाभास आहे. चंदन काय करे, काय करणार चंदन, रोम रोम विष भरावी अमृत का समाय. सापाच्या बाबतीत ती येते, फक्त गारव्याला येते बरं का. साप येतो चंदनाच्या सोबतीत, कशाला? गारव्याला. ब्लॅकचं व्हाईट, नाव लौकिक, समाजात प्रतिष्ठा,
ईश्वर प्राप्तीसाठी नाही. ईश्वर प्राप्तीसाठी आले तरी चंदन काय करे. पण ते म्हणले बोरी बाबळींचं होतंय, येडे आहेत, त्यांना काही कळतच नाही. वेड्या लोकांचंच काम आहे परमार्थ. मुक्ताबाई वेडी झाली, हरिपद प्राप्ती बोळ्या भाविकासी. संतांनी सरिता केलो तैसा परी, चंदनाने बोरी. सरिता, सरिता कोण? नदी. गटार जर नदीत मिळालं तर काय होणार आहे? गटार नदी. आणि बोरी बाबळी काय होणार आहे? चंदन रूप होऊन जाणार आहे. हो, पण कधी? बैसता संतांची संगती. संत कोणाला म्हणतात? इथं माणसंच संत झालीत. नाही तर अशी कपडे घातले का संत होतो. त्याच्यापेक्षा पुढं भगवा, त्याच्यात काशीला जाऊन आला का मग सगळ्यांपेक्षा भारी. काही येईन का जाईन, फक्त काशीला जाऊन आला पाहिजे, आहे की नाही? संत त्याला म्हणतात ज्याला आत्मज्ञान झालंय, ज्याला प्रत्यक्ष देवाची भेट झाली, ज्याला प्रत्यक्ष कृष्णाची भेट झाली. आणि फक्त त्याला कृष्णाची भेट झाली याच्यावर नाही, तो दुसऱ्यालाही कृष्णाची भेट करून देऊ शकतो. त्याला संत म्हणतात. कोणाला संत म्हणू नये, त्यासी म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. ज्याची पदवी त्याला इतराला साजी. संतांना उमजे आत्मसुख. काय घ्यायचं आपल्याला परमार्थात येऊन? पैसे, नाव, लौकिक, है ते नावडे जनधन. भक्ताला इतरांना जनधन लय आवडतं, भक्ताला आवडतं नावडे जनधन. माता पिता, माता म्हणजे माया आणि पिता म्हणजे मोह. कशातला शिल्लक राहिले नाही तो मोह. माता जनधन कधी आवडणार नाही. ती ज्या वेळेला कानात नाम मंत्र पडतो, 9वा 4था अध्याय आणि 35 नंबरचा श्लोक, ऐसा ज्ञान प्रकाश होईल. तैच ह्याच्या खाली अंडरलाईन करा. तैच. ते मोबाईल मध्ये पण कधी कधी येतं, काही करायला गेलो का लगेच काही शब्दांच्या खाली ऑटोमॅटिकली रेगा येतात बघा, लाल रेषा येतात. बरोबर शिंदे साहेब, तुम्ही आपण बरोबर चाललेलो आहे. हा, तैच मोह आणि अंधकार जाईल. कधी? ऐसा. कसं उलटे बघा ना. तैच मोह अंधकार जाईल, ऐसा ज्ञान प्रकाश होईल. संध्याकाळी दिवा लावला पाहिजे की नाही? संध्याकाळी लाईट लागली तर पाया पडतो की नाही? तसं ज्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडला त्याच्या सगळे लोक काय पडतात? पाया पडतात. ऐसा ज्ञान प्रकाश होईल. तैच मोह आणि अंधकार. और किती मोठा मोह आणि अंधकार असू द्या, एकदा जर दिवा पेटला ना ज्ञानाचा, अंधार राहू शकत नाही. धृतराष्ट्र एवढा तर कोणालाच मोह नव्हता. धृतराष्ट्राला काही झालं का म्हणायचं, माझ्या मुलांचं पंडूच्या मुलाचं काय होईल, माझ्या मुलाचं पंडूच्या मुलाचं काय होईल. अरे तुझं काय होईल? आपुलियापण करा सोडवन, आपुलियापण करा सोडवन, आपुलियापण करा सोडवन, आपुलियापण करा सोडवन. संसार बंधने तोडावे, संसार बंधने तोडावे, संसार बंधने तोडावे. आपुलियापण करा सोडवन, आपुलियापण करा सोडवन, आपुलियापण करा सोडवन, आपुलियापण करा सोडवन. आपुलियापण करा सोडवन, आपुलियापण करा सोडवन. संसार बंधन तोडावे, आपुलियापण करा सोडवन, आपुलियापण
सज्जनाची संगत केल्यानंतर, संतांची संगत केल्यानंतर ऐसा ज्ञान प्रकाश होईल, तैच मोह आणि अंधकार जाईल. जय गुरु कृपा होईल पार्था का. जर गुरुची कृपा झाली ना, तुम्हाला कुठेच जाऊन देणार नाही. ते बरोबर फिरून 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 आपल्याला, कारण किती झाडावरून फळ जरी पडलं तर ते वर जात नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती अशी आहे ना, ती आपल्याकडेच खेचून घेते. तुम्ही किती ठरवा मला रॉंग वेला जायचं, नाही जाऊन देणार. हो, ती शक्तीच अशी आहे. हो, जय गुरु कृपा होईल पार्थागा. आणि असं जर कृपा व्हायची असेल तर काय करावं लागेल? आपण जडजडोनी आपुली आपण संसार बंधन तोडा वेगी, संसाराचे पाश तोडता आले पाहिजे. संसार आहे का? खरा आहे संसार? नाही, पण तरी पाश मात्र कसे आहेत त्याचे? हो, ते म्हणतात किरडू तरी कापडाचे, पण लहरी येत होती साचे. साप खरा नाही, रश्शी पडलेली आहे, पण चावला आणि विष चढलं त्याला. तसा संसार खोटा, परंतु चांगल्या चांगल्यांना तो कामाला लावतो. पण जर तुमच्या आपल्यावर फक्त एकच साधन आहे आपल्याला, संतांची शरणागती, अन्यथा देवाची. देव आणि संत दोन आहेत काय? देवत संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवत संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवत संत देव गोविंद, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. संत देवतेचं निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. निमित्त त्या प्रतिमा आहेत, मग ते कोण आहेत? निमित्त त्या प्रतिमा आहेत, पण ते कोण आहेत? देव. हरी तेथे संत, 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 संत तेथे हरे. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे हरे. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे ऐसे करे चाहे मुलाकाते. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे हरे. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे हरे. असं होईल ना पिक्चर मध्ये बघा, एखाद्या माणसाला चांगल्या माणसात बुद्ध दिसतो आणि एखाद्याला चांगल्या माणसात देव दिसतो. तसं आपल्याला झालं पाहिजे ना. एका दिवशी बाबाचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर आपल्याला काय दिसलं पाहिजे? अरे तेथे संत. पंढरपूरला गेलो देव दिसतायच्या ऐवजी कोण दिसलं पाहिजे? अरे तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे हरे. आणि देवतेची संत, संततेची देव. निमित्त त्या, असं कधी वाटणार आपल्याला हे निमित्त प्रतिमा नाही ते देवच आहेत म्हणून?
होणार ना. ज्या दिवशी आपण देव होणार ना त्या दिवशी बाबा देव होणार आणि अख्खं जग कोण होणार? देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही. तुकाराम महाराज समाजाला सांगतो तुम्ही देव आहे. ते म्हणले छे आम्हाला पटत नाही बाबा. खरे खरे देव तुम्ही न वर आहेत त्या फक्त प्रतिमा निमित्त मात्र आहेत. खरे देव कोण आहेत? आपण. कशाच्या आधारे? आत्मस्वरूपाने देव आहोत आपण, शरीराने नाही. शरीर कसं आहे? नाशिवंत आहे. किती दिवस नाशिवंत आहे? जोपर्यंत अंतिम सत्याची ओळख होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी अंतिम सत्याची ओळख होईल ना त्यावेळेला शरीर सुद्धा कोणतं होऊन जाणार? आकारासी कैसा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरयाले दिन जना उद्धरयाले दिन जना उद्धरयाले दिन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरयाले दिन जना उद्धरयाले दिन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरयाले दिन जना उद्धरयाले दिन जना. काय सांगायचं होतं? नासक शरीर शाश्वत होतं. कधी? साधना करता करता आकारासी कैसा ठाव. देह झाला प्रत्यक्ष देव. कोणाचा? अरे संतांचं तसंच झालं. ब्रह्ममूर्ती ही मूर्ती कशाची आहे? ब्रह्माची. ही मूर्ती कशाची आहे? पाषाणाची. ही मूर्ती कशाची आहे? पंचधातूची आहे. तशी संतांची मूर्ती कशाची आहे? ब्रह्माची आहे. ते ज्ञानाचे चालते बिंब. संत नव्हती जगा मानसाच्या सारिके 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 समुद्र नदी नवे पैगा नदे नवे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा पाषाण म्हणून ये बिंगा संत नव्हते जगा मानसाच्या सारिके संत नव्हते जगा मानसाच्या सारिके संत नव्हते जगे माणसाच्या सारिखे संत नव्हते जगे माणसाच्या सारिखे. संत माणसासारखे दिसले तरी माणसं नसतात. चंदनाची बाहुली केली तरी ती बाहुली नसते. काय असते? चंदनाचे हात, पायही चंदन, परिसा नाही ही नकोन अंग. परीस भेटला परीस. आणि या लोखंडाचं सोनं करायचं तर परीस कुठून? राईटनी लावला पाहिजे का लेफ्टनी लावला पाहिजे? इकडं कोणत्या बाजूनी लावला पाहिजे लोखंडाला? कोणत्याही बाजूनी. साखरेचे अंग सर्वांग गोड दीपा पाठी पोटी नाही नाही अंधकार. अंधकार. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहताची आवून मिळेची मिळेना. ना. ते पूर्ण ब्रह्म आहेत. आणि आशांची संगत जर झाली तर आपलं सुद्धा बेडा पार होऊ शकतो. आपण सुद्धा त्यांच्यासारखे होऊन जाऊ शकतो. जीवनाचं सार्थक होऊ शकतं आपल्याला. मग आपल्याला सार्थक करायचं असेल तर आपल्याला संत माहीत नाही. मग भजायचं कोणाला? देव व्यापक आहे. मग देवाची भक्ती करायची. कशी करायची भक्ती? अभंगाच्या पहिल्या चरणात मन ओनी शरण जावे मन ओनी शरण जावे मन
जावे मनवोनी शरण जावे मनवोने शरण जावे मनवोने शरण जावे मनवोने शरण जावे मनवोने शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवाचे सर्व भावे देवासी हे सर्व भावे देवाचे उतरील पार उतरील पार उतरील पार उतरील पार उतरिला पार पार उतरिला पार मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनवोने शरण जावे सर्व भावे देवाचे सर्व भावे देवाचे सर्व भावे देवाचे मला शरण जायचं, देवाला शरण जायचं. कसं जायचंय? कुठे आहे तो देव? हो, नाथबाबा म्हणतात भागवतात, त्या गवळणींना देव भेटत होता. मग ते कुठं मागचा दरवाजा उघडा ठेवत होते का कौलातून येत होता? नाही रे बाबा. तैसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. कुठं शरण जायचं? हा देव आहे देव आहे देव आहे देव आहे देवा हे देवा देवा हे देवा देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधोनी पाहे देव नजरा पाहे त्यांनी कोपरखळी मारली म्हणजे वर चढायचं. आता उन्हाळ्यात भेटत नाही. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे तैसा हृदयामध्ये म्या रामू. किंवा देव सदा जवळीचा असे तया लागी जन कैसे पिसे शोधू जाती देशो देशी जेने पाहिला तो जाग्यावर गदगदोनी हसे. नांदे बाबा जर गाडीत बसून हसले ना रिक्षात, तर रिक्षा सुद्धा गुडगुड 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 हसे गदगदोनी हसे. ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा ब्रह्मांडी पाहावा ब्रह्मटसा. कुठं जायला पाहिजे? नलगती सायास जावे जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण हो मी पाहिला. कुठं? हो योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. देखिला साजनी. योगी दुर्लभ तुम्हा देखीला साजनी तुम्हा देखीला साजनी. पाहता पाहता मला न पुरे धनी पाहता पाहता मला न पुरे धनी पाहता पाहता मला न पुरे धने पाहता पाहता मन न पुरे धने योगी दुर्लभ
पाहतो देखील सजनी पाहता पाहता मनाला पुरे धने पाहता पाहता मनाला पुरे धने संन्याशाची कार्टी सांगतात योग्या दुर्लभ तुम्ही देखील तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरे हरे श्री हरे पाहिला डोळे भरे तुहारे श्रीहारे पहिला डोळे भरे तुहारे श्रीहारे पहिला डोळे भरे पाहता पाहे गुरे सारो निया पाहता गुरे सारो निया तुहारे श्रीहारे पहिला डोळे भरे तुहारे श्रीहारे पहिला डोळे भरे कसा जीव कासा विसच होणार म्हणतानी म्हणलं पाहतानी काय होईल हो? हो कोंड कोंडून धरील जीव आणि देह भावे हो देह जावा अथवा मग तो ईश्वर सर्व व्यापक आहे त्याची जर पूजा करायची असेल तर आपल्याला काहीच माहित नाही पण प्रामाणिकपणे जर पूजा केली तर तो काय करतो संतांची भेट घालून देतो कारण संताविना हरिप्राप्तीशी उपाय पण संत कोणाला म्हणावं येतं आपल्याला सध्या कळणार नाही कारण सध्या बाजार आहे बाजार भरलेला आहे सगळं पायलीला 15 दमडीला 16 परंतु संत कशाला म्हणणार हे आपल्याला कळणार नाही तर आपलं भाग्य उत्तम असणार संतांना देवाला शोधता 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 देवाची जर उपासना केली कशा भावनेने अनन्य भावनेने मनोनी शरण जावे का शरण जावे त्याचं दुसरं चरण आहे बरं का शरण जावे पण का शरण जावे आणि कसे शरण जावे असे 2 प्रश्न टाकलेत पहिले मनोनी शरण जावे जायचंय देवाला शरण का तो उतरील पार कसं जायचं सर्व भावे कोणावर तुझा तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एक चक्र सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीने दूर आहे सोडविना पाटील देशीचा चौधरी आणि सोय रे बस तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचुनी मग त्याला शरण गेल्या जायचं तर अनन्य जो मज होय अनन्य शरण त्याचे चुकवी मी जन्म आणि मरण या लागी शरणागता शरण मीच गो कसं शरण तैसा मी एका वाचोनी काही आनान भिन्न नाही सोहंबोधे तयाचे ठाई अनन्य होय देवाशी अनन्य कसं होता येईल आपलं अस्तित्व टाकल्याशिवाय नाही मी देवाचं भजन करतो मी देवाला अनन्य तू अजून शिल्लक आहेस ना तैसा मी एका वाचून काही आन आन भिन्न नाही सोहंबोधे तयाचे ठाई येणे उपाय जे भजले हेच माझी माया तरले आईसे भक्तवी पाहिले बहुवस नाही अजून एक त्याच्या खालची ओळी नाना काल आपण म्हटलो होतो ते उपर नाही येणे उपाय भजले अशाच प्रकारचं आहे त्याच्यामध्ये आईसे भक्त विपायले बहुवस नाही अशा प्रकाराचे किंवा येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज बजले तया आईलीच तडी सरले माया जाळ अभंगाचं दुसरं चरण तो हा उतरील पार तो हा उतरील पार उतरील पार उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तो हा उतरेल पार तो हा उतरेल पार दुस्तर नदीचा दुस्तर नदीचा तो उतरील पार तो उतरील पार तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा
14 नंबरचा श्लोक आहे. ही माया तरायला फार डेंजर आहे, पण जर मला अनन्य झालास तर सुटेल. त्याच्यामध्ये ते उपरतीच्या वाविसेल तर सोम भावाचे नि थावे पेल तर मग कळीत निघाले. निवृत्ती तटी कळत नाही, कळतच नाही आपल्याला. कधी कळतं माहितीये का? चालत आहे मज ते कोणती गोष्ट आजची घटना कधी कळेल माहितीये का? अजून 1 वर्षांनी कळेल त्याची उंची काय आहे. आजच्या घटनेची उंची 1 वर्षांनी कळेल. कारण आपली बुद्धी किती वर्ष माग आहे? 1 वर्ष पाठीमागे. त्यामुळे आपल्याला लगेच कळणार नाही, पण संतांना लगेच कळतं. त्यांना त्या गोष्टीचं जाण असते. त्यांना हे कशासाठी चाललेले बघा. आपण म्हणतोय तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आज आपल्याला ती सेवा घडती. चांगल्या लोकांची, चांगल्या महात्म्यांची, ज्यांनी जीवन समर्पण केले. बरं, सेवा कोणाची घडते? परत आत्म्याचीच घडते. आपण आत्ता आपल्या आत्म्याची सेवा करतोय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. म्हणून शरण जावे. का शरण जावे? तो हा उतरील पार. किती समस्या आहेत जगामध्ये, किती संसारातल्या आडी अडचणी. आता पुढे जाऊन काय होणार आहे काय माहित नाही, पण देव उभा मागे पुढे, उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. कवी कोडे संकट, कवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगावे कोडे संकट, उगावे कोडे संकट, उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगावे कोडे संकट, उगावे कोडे संकट. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगावे कोडे संकट, उगावे कोडे संकट. छान भगवान बाबा, छान, एकदम मस्त. कट मारून पुढे आले की नाही, एकदम मस्त. आपल्या मागे पुढे उभा आहे देव. असं अजून आपला भरोसा नाही ना. ना ना, आपला भरोसा मागे बघितलं तर नाही दिसत काही, पण आहे. आमची मुलगी छोटी होती, ती म्हणते का हो माझ्या मागे देव आहे का उभा? म्हटलं आहे. ती म्हणली मला का नाही दिसत? म्हटलं तुला तुझ्या काय पाठीला डोळे आहेत का? आम्ही अशा आमना सामना बसलो तर म्हणले मग तुमच्या पाठी मागे आहे का? म्हटलं आहे. मग मला का नाही दिसत? हो, तो अव्यक्त आहे. कसा आहे तो? अव्यक्त. आपल्या मागे तो आपल्या लई संकटातून तारून नेतो. मासा जसा पाण्यात राहतो, त्याच्या अवतीभोवती सगळीकडं पाणी आहे, 10 दिशांना त्याच्या पाणी आहे. तसं तुमच्या आपल्या अवतीभोवती देव आहे. आणि आपण देवात आहे का देव आपल्यात आहे? आपण देवात. आपल्यात देव आहे का आपण देवात आहे? मंदिरात देव आहे का देवात मंदिर आहे? मंदिरात देव आहे ही प्रथम स्टेप आहे आपली, आणि देवात मंदिर आहे ही यथार्थ प्राप्ती झाली आपल्याला. देव केवढा आहे? व्यापक आहे. देव केवढा आहे? व्यापक आहे. आणि मंदिर केवढं आहे? छोट आहे. मंदिर कशात आहे? देवात आहे. परंतु आपल्याला त्या यथार्थ देवाची प्राप्ती झालेली नाही. म्हणून शरण जावी सर्व भावे देवाशी. कोण गेलं सर्व भावाने? द्रौपदी सर्व भावाने शरण गेली. हरिश्चंद्र राजा सर्व भावाने शरण गेले. प्रल्हाद, हो, पांडव पाहते पांडव अखंड वन. प्रल्हादाशी पिता त्या द्रौपदीने जेव्हा त्या देवाची धारणा केली, देव ताबडतोब तिथेच. देव कुठे नाही. प्रल्हादाने त्याच्या बापाने विचारलं कुठे नाही देव? हो, तो म्हणा एरू काष्टी पाशाने आहे वनमाळी जेथे तेथे. मग खांबावरी लात मारिले दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. खांबावर त्या हिरण्यकश्यपूने लात मारल्याबरोबर, आता जर हिरण्यकश्यप असेल तर खांबातून देव निघल. लात मारलो आहे की नाही? आपण हिरण्यकश्यपू बी नाही ना आपण प्रल्हाद बी नाही, आपण असेच मधलेत आहे की नाही?
पण जर तशा प्रकाराने जर अनन्य भावाने केलं तर प्रल्हादाला डोंगरावरून टाकून देत होते, देव असं कॅच करत होते है की नाही. हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला वडिलांनी, तरी देवाने सोडवलं. कारण तो देव उभा मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवारा. हो, सर्व भार जो आहे ना, तुका म्हणे घालू यावरी भार, तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कारवारी नारायण. हो का नाही. संकट येणार, संकट हे सुद्धा अभंग आहेत हा निकम बाबा. संकट हे सुद्धा अभंग आहेत, ते तुमची जडणघडण करतात. हो, हरिश्चंद्राला जर तसा कस लागला नसता तर हरिश्चंद्र कळाले नसते. तुकाराम महाराजांचा गाथा बुडवला नसता तर तुकाराम महाराज कळाले नसते. आणि ज्ञानोबारायांना जर मारलं नसतं आणि जर त्यांच्या झोळीमध्ये अन्नामध्ये जर माती टाकली नसती तर ज्ञानेश्वर कळाले नसते. ते अभंग आहे, ते तुम्हाला घडवतात. काय घडवतात? काहीही झालं तरी जे हे द्वंद्वादी दुरावे जे द्वंद्वातीत, दुरावे जे द्वंद्वातीत, कोण पुण्या होईल सेवक, कोण पुण्यांचा होईल सेवक, कोण पुण्याचा होईल सेवक, कोण पुण्यांचा होईल सेवक. ही द्वंद्वादी का दुराविल, ही द्वंद्वादी का दुराविल, द्वंद्वातीत दुराविल, ही द्वंद्वादी का दुराविल. दुःख, मान, अपमान, जन्म, जरा, व्याधी या सगळ्या द्वंद्वांपासून संत मुक्त करतात. म्हणून त्यांची सेवा करण्याच्या माझ्या अंगी पात्रता आहे का? कोण? प्रश्नचिन्ह पाहिजे तिथं. कोणच्या पुढे काय पाहिजे? कोण? पुण्य ह्यांचा ते उपलब्ध आहेत. होईन सेवक. का सेवा करायची? जे द्वंद्वाधिक सुख दुःखाच्या अतीत मला करून टाकले. हो, मी त्याच्या पलीकडे. ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला भगवंताने तसं केलं तर अर्जुना या सुखदुःखाचे, या देहाचे बांधवडी न पडीजे, सुखदुःखाचे सागरी न बुडीजे, सुखे सुखरूप घडीजे माझी अंगा, सुखरूप असं होऊन जातो परमात्म्याची संगत केल्या. म्हणून शरण जावी. कशासाठी? सुखरूप होण्यासाठी. म्हणून शरण जावी सर्व भावाने. कोणावरच विसंबून राहायचं नाही. सगळा भार कोणा? आपल्याला माहित नाही पाहिजे उद्या मला कुठं जायचंय, मला उद्या काय करायचं हे आपल्याला माहित नाही पाहिजे. 12वा अध्याय सांगतो, माळिया जेऊ ते नाही तेवी ती जळ निवांतच जाय, ते पाणी आयसे ववावे का? पाण्याला माहित नाही. तुम्हाला माहिती आहे का बारं देणं माहिती आहे? नाही. ठीक आहे नाही. पाणी जर इकडे ऊसाला चाललंय तर ते क्रॉस करून आता केळीकडे घेऊन जायचं, तर ऊसाचं बंद करणे त्याला म्हणतात बांध घालणे, बारं देणे, ते इकडं जाणे. पाण्याने कधी अपील नाही केलं का मला ऊसालाच जायचं असं काही म्हटलेलं नाहीये. तो पाणी जसं नेतो माळी तसं जातो. तसं देव आपल्याला जसं नेईल तसं आपण जायचं. आपल्या हातात काही नाही. ती जैसे चेष्टे सूत्राधीन दारुण यंत्र, त्या बावल्या नाचवतात ना, तो तर नाचवणाराची कला आहे. आपल्या हातात काहीच नाही. तुझं वाटे आता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी. तुम्हाला जसं नाचवायचे तसं नाचवा. म्हणून शरण जावे. तुम्हाला कसं नाचवायचंय? अर्जुनाला सूर्यास्त झाला आणि आता अग्निकाष्ट भोगायचंय, तर फक्त देवाकडे त्यांनी पाहिलं रथावरून उतरताना. तुझी इच्छा आहे ना आज मी संपलो पाहिजे, चाललो. देवानी पण काय त्याला रिप्लाय नाही दिला. तुझी इच्छा आहे ना, चाललो. देवानी काय रिप्लाय दिला नाही. तो म्हणला देव तर आज काय बोलायला बी तयार नाही. आणि गेला तिथं आणि त्या सरणाच्या जवळ गेला, तेवढ्यात सुदर्शन बाजूला केलं आहे की नाही. देव राखे तया मारील कोण न मोडे हिंडता काटावणी. आणि देवाला मारायचं असेल तर कोणीच वाचू शकत नाही. आणि त्याला देवाला मारायचंय नाही आपल्याला, त्याला आपल्याला घेऊन जायचंय. देव आपल्या घरी आला पाहिजे असं आपल्याला वाटते की नाही? देव आपल्या घरी आला पाहिजे असं सगळ्यांना वाटते की नाही? पण जर एखादा म्हणला तुला देवाच्या घरी यायचंय का, तर आपल्याला काय वाटेल? त्याचा राग येईल की नाही? मला लगेच देवाच्या घरी पाठवायला लागला. म्हणजे आपल्या घरी देव आला पाहिजे असं वाटतं, पण देवाच्या घरी आपण जावं असं वाटत. हो,
तो आनंदाचा क्षण आहे. जेव्हा आपण या शरीरातून जाऊ ना, तो आनंदाचा क्षण आहे. मी सुटलो, माझ्या सगळ्या जबाबदाऱ्यातून सुटलो. मी जबाबदाऱ्या केल्या, पण कशा केल्या? तया सर्वात्मक ईश्वरा. मी ईश्वर भावनेने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. तया सर्वात्मक ईश्वरा. स्वकर्म कुसुमाचे विरा. 500 रुपयाचा हार देवाला घालण्यापेक्षा तुमच्या वाट्याला आलेलं कर्म इमान इतबारे देवाला समर्पण करा. मग ती पूजा केली होय अपारा तोषाला गे. देव प्रसन्न होऊन आपल्याला देतो काय? ज्ञान देतो. ज्ञान. कोणतं ज्ञान देतो? आत्म्याचं ज्ञान देतो. आपल्याला स्वतःला आपण ओळखण्याचं देव ज्ञान देतो, है ना. आहे मी हा कोण? करावा विचार. दर्पणी पाहता रूप न दिसे आपले. बाप रखमादेवर विठ्ठले मज ऐसे गेले असं ज्ञान देतो. मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. का? तो उतरील पार भव दुस्तर नदीचा. खूप अवघड आहे प्रपंच. कसा आहे? अवघड आहे. पण तो जर आपल्या सोबत असला तर धन्य पुण्य रूप कैसा संसार. देवानी भक्त तुझा नाही विचार. देवानी भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कसा झाला संसार. देवानी भक्त तुझा नाही विचार. देवानी भक्त तुझा नाही विचार. डोक्यात देव असेल आपल्या, काही काम करत असू दे. अर्जुन लढाई करत होता पण भजन करत होता, माऊली म्हणतात, होय की नाही. नाथबाबा काय म्हणतात? समाधीत होता अर्जुन लढाई करत असताना. सजन कसा या विकू लागे मांस. माळ्या सावत्या असं खुरपू लागे, है की नाही. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे निपावन. हो, एकदा का देव आणि आपण एक जीव झालो ना, मग काहीच नाही. संसार तो काय? संसार तो आम्हा पुढे कोण काय? त्याच्या पुढे आमच्या पुढे टिकू शकतो तो? आम्हाला सगळ्या गोष्टीचं तर एक रूप करून टाकलं त्याने. ईश्वर स्वरूप केलं. मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. पण खूप डेंजर आहे हो. देव लवकर पावत नाही म्हणले. नाही, आमचा देव पावतो. नवसाला पावणारा आहे तो. तुम्ही फक्त करुणा, आगा करुणा करा, अशी भाका करुणा, मग तो तुमचा बेडा पार करील. अभंगाचं 30. बहु आहे करुणावंत. 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 अनंत या नामजा. नामया. आनंद नामजा. अनंत हे नामजा. तो हा उतरेल पार. तो हा उतरेल पार. तो हा उतरेल पार. तो हा उतरेल पार.
संत महाराज यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. बघा ना कसा करुणा आहे ना, तर करुणा स्वरच लावला त्यांनी. बघा हृदयाची आपली एक तार झनकली त्याच्यामुळं. बहु आहे करुणावंत. हो, त्या आत्म्याच्या स्वरूपाशी समरस आणि सगळं देव सुचवतो आपल्याला. हो, बहु आहे करुणावंत. तुम्हाला काय अनुभव आहे का? उगाच बडबड करता. आमच्या अनुभवाला आले म्हणून आम्ही सांगतो. उचलली जीवन लावली टाळाला नाही, अनुभव आले अंगा. तुका म्हणे चाकून सांगे माझा अनुभव आहे अंगी. तो करुणेचा सागर आहे. तुम्ही आकांताने त्याची हाक मारा. पडता जड भारी दासी आठवा वाहारी, मग तो बहुने दिसीन आड घाली सुदर्शन. किती मोठा प्रसंग येऊ द्या, किती प्रसंग, तुला कोण सोडवेल आता इथं? बस माझा परमात्मा सोडेल. ठीक आहे ना. प्रभू रामचंद्राने विचारलं तुम्हाला कोण सोडवेल? ते म्हणतात मला हनुमंत सोडवेल. आणि हनुमंताला विचारलं तुम्हाला कोण सोडवेल? म्हणतात माझे राम मला सोडवेल. आता आपल्याला विचारलं कोण सोडवेल? आमचे आहेत ना साहेब आहेत, आमचे शेठ आहेत, आमचे सरपंच आहेत, आमचे आमदार आहेत. आता त्यांना कोण सोडवेल? ते जर तुला सोडवायला आले तर सगळ्यांना सोडवणारा फक्त एक परमात्मा आहे. आणि म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार. तो हा कोणता? ज्याने त्याने आपली हिस्ट्री आठवायची. तो हा आत्तापर्यंत किती पेच प्रसंगातून प्रवास झालेला आहे. एवढा मोठा दुस्तर संसार एका झटक्यात बात करू शकतात. कशाने? तत्वमसी महावाक्यानेच. तू ब्रह्म आहेस, हे जगत परमात्मा आहे, तुझ्याशिवाय या जगात दुसरं कोण नाही. एका झटक्यात तो नॉर्मल होऊन जाऊ शकतो. हो, असा बहु आहे करुणावंत. आपल्यावर करुणा वाकली त्याने, म्हणून संतांची संगत घडली. हो, काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात, बहु अवघड परी जग जेठी करुणा केली. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा मग हरीसी करुणा येईल तुझी. म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने परमात्म्याचं नामस्मरण करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तो बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम जया. त्याच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे. तो आपल्या करुणेचा सागर आहे. तो आपल्याला त्याच्यातून सोडू शकतो. पण याचा तुम्हाला काय अनुभव आहे का? उगाच सांगता लोक सांगे. आपले श्रीपाद बाबा म्हणले नामा म्हणे तुका म्हणे पण नगद्या तू काय म्हणे, तुझा काय स्वानुभव आहे. आणि इथे कीर्तनकार जो असतो ना तो त्याचा स्वानुभव त्याच्यात मिक्स करत असतो. मला तुकाराम महाराजांच्या या प्रमाणाचा अनुभव आला म्हणून मी कथेला हा अभंग घेतलेला आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, तू घातला का नाही अजून? हो घातला होता. मग काय झालं? भार घातल्यावर कैवारी होतो ना
नारायण. हा मला अनुभव आला म्हणून मी तुला सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, मला या सगळ्याची अनुभूती आली. मी प्रत्येक प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा मला काही गोष्टीचं आलं, आणि पहा तुम्हाला सांगतो, आपल्याला संकट येतं तेव्हा बोध आठवला पाहिजे, नाम आठवलं पाहिजे. पाहुणे डोळ्यापुढे नाही आले पाहिजे संकट आल्यानंतर, ते अजून आपल्याला घेऊन जातील दुसरीकडं. हो, आपल्याला कोण आठवलं पाहिजे? ईश्वर आठवला पाहिजे. 9व्या अध्यायात 10व्या नंबरच्या श्लोकमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्यावेळेला प्रसंग येतो ना त्यावेळेला तो बोध आठवला पाहिजे. पण प्रसंग आल्यानंतर बोध आठवत नाही, याचा अर्थ समजायचा का बोध झालेला नाही. कोण आठवेल आपल्याला? आता मला कोण सोडू शकतं? फक्त मला आता इथे नाही की ईश्वरच सोडू शकतो. अशी जेव्हा भावना दृढ होणार त्यावेळेला तो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभूती, प्रचिती, प्रत्यय आणून देतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या साक्षीला आलं ते मी तुमच्या पुढं कथन केलं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे साक्षी आले, 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 तुका म्हणे साक्षी आले. ते केले प्रकट, ते केले प्रकट, तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार. गेले प्रगट, प्रगट, तो अवतरे पार, तो अवतरे पार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, ज्ञानराज मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जया. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तैस ते केले प्रगट. माझ्या अनुभूतीला आलं म्हणून मी ते सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात, अनुभूतीला आलं. महाराज तुमच्या, हो संपत अंडे तुमच्या, हो आमच्या पण अनुभवाला आलं. प्रसंगाला देव सोडून नेतो. किती बाका प्रसंग देव पाठवतो ना, ते पण अभंग आहेत. आणि त्या प्रसंगातून सोडवतो त्याला तुमची आपली काय करतो, उंची वाढवतो. आणि जसं तुम्ही देवाच्या जवळ जाल ना, तसे तुमच्याकडं प्रसंग असे येत जाणार का संकटाची नुसती डोंगरच्या डोंगर कोसळे. का? तुमची उमेद पाहिजे. पहा, लहान बालवाडीतल्या मुलाला डिग्रीचा अभ्यास नाही देत, पण त्याची स्टेप वाढता वाढता तो बालवाडीचाच पोरगा डिग्रीची परीक्षा देतो. त्याची उंची वाढवतात, त्याची भूमिका दृढ करतात, त्याच्या ज्ञानाची महानत्व त्याच्यामध्ये प्रगट करतात. त्याच्यासाठी देव संकट पाठवत असतो. रडायचं नाही संकट आल्यावर. देवाला म्हणायचं, वा काय आज वेगळाच प्रोग्राम ठेवलेला आहे तुम्ही आज आमच्या वाट्याला. चालेल चालेल, कारण आपल्याला माहित नाही आपल्या ताटात काय वाढून ठेवलेले. पंक्तीला बसल्या माहिती असतं का? आता काही फोन करून विचारून जातात, त्यांचा भाग निराळा आहे की नाही. पण जो अचानक गेले त्याला माहित नाही ताटात काय येणार आहे आपल्याला. आले भागा ते तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन पायी राखावे बांधो. नाही का, तुला देवा काय संकट द्यायची दे, पण निवारण करणारा सुद्धा तू का म्हणे. तूची खेळे दोई ठाई, नसेल तो धीर देई मना. तूच आहे संकट देणारा, तो आहे आणि संकटातून पार करणारा तूच आहे. पहा, ज्यावेळेला युद्ध झालं तेव्हा अर्जुन गेला आणि म्हणतो मी जिंकलं युद्ध, मी जिंकलं. तो भीमाचा पोरगा ना, तो वरून बघत होता, तो हसला. तो म्हणला कोण हसलं? म्हणला मी हसलो. का हसला? तो म्हणला तू कुठं लढाई केली? लढाई कोणी केली? कृष्णाने. बाण होता कृष्ण, लागला ज्याला
बाण तोही कृष्ण, ज्याने मारला तोही कृष्ण. कृष्ण सोडून तिथं कोणीच नव्हतं. बस तोच सगळा नाटकी हा ऋषिकेशी, तोच सगळे खेळ खेळत असो. खेळ खेळेपरी डावी यांना सापडे, अशा प्रकारचा आहे. तसा तो ईश्वर आपल्याकडून सगळं करून घेत असतो. आपण निमित्त मात्र व्हायचं असतं आणि आपलं निमित्त मात्र तो सुद्धा विसरायला पाहिजे. आपण असो ऐसा कोठे आठवच नाही. आपण कोण आहोत, कशी आहोत, काय काय आहे ते सगळं विसरून गेलो पाहिजे. त्यावेळेला आपण वाल्या कोळ्याच्या डोक्यात असतो ना, मी कोळी आहे आणि मी लय लुटेर आहे, रामायण लिहू शकले नसते ते, कारण ते स्वतः विसरले. त्यावेळेला त्यांचा अधिकार असा झाला, बोलिले वाल्मिक तैसेच करी वर्तून दाविन नामा म्हणी. प्रभू रामचंद्र सुद्धा वाल्या कोळ्याच्या शब्दाच्या बाहेर जात नाही. कारण का, ते त्या अभंगाशी, त्या अनुभवाशी, संतांनी दिलेल्या, नारद महर्षींनी दिलेल्या नामाशी समरस झाले की अशी स्थिती होते. तू का म्हणे साक्षी आले तै ते केले प्रगट. आजचा हा उपक्रम स्वर्गीय सुरेशभाई गोपाळ बोंबले साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने, त्यांचे चिरंजीव घाटकोपरला गजानन महाराज मंदिरामध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यांच्या माध्यमातून आमचे मित्र विनेकरी बाबा येलकर महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सज्जनांची सेवा झाली आणि आपल्याला तो एक योग जुळून आला. आपले नांदेबाबा भेटले असते, पण जयवंत बाबा आज भेटले असते का, भगवान बाबा भेटले असते का, नाही. कशा निमित्ताने भेटले आज, सुरेशभाईंच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आणि सज्जनांच्या गाठीभेटी त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त झाल्या. त्यांचा प्रवास हा खूप सुखरूप आहे. त्यांनी जीवनात खूप चांगली कर्म केली, त्यांच्या योगाने त्यांच्या जीवनाला वाटचाल मिळालेली आहे आणि त्यांच्या निमित्ताने आज हरिकीर्तन झालेले आहे. मी कीर्तन करणारा कोण नाही, परंतु ज्यांचं नामस्मरण केलं, ज्यांचा अभंग घेतला, ते तुकाराम महाराज आता इथं अवेलेबल आहेत, आता उपलब्ध आहेत. पण ती दृष्टी आपल्याला मिळायला पाहिजे आणि ती दृष्टी मिळण्यासाठी सर्वांनी पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. मरणाच्या अगोदर ईश्वराचा आपल्याला आत्मसाक्षात्कार झालाच पाहिजे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याच लागी जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे. असं आपल्या जीवनाची कृतकृत्यता झाली पाहिजे. झालेली सेवा माझे हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान प्रभू रामचंद्र, पांडुरंग परमात्मा, श्री भोलेनाथ महाराज, इथं उपस्थित असणारे विनेकरी, आमच्या नांदेताई काकी, आमची सर्व महाराज मंडळी, जयवंत महाराज निकम, भगवान बाबा, नांदे बाबा, नाना, ज्ञात अज्ञात सर्व महात्मे, शिंदे साहेब, उपस्थित असणारे इथं सर्व ज्ञात अज्ञात सर्वांच्या, बारकेश बाबा, या चरणावर, सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम म्हणायचं आहे का भैरवी म्हणायची? जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय जय विठ्ठल जय विठ्ठल. हा भूदिले लेकुरे वेडे वाकुळे वतरी करा बाप राध महाराज तुम्ही नाही उच्चार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.